नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत इगतपुरी टू आमने फाटा वाया समृद्धी मार्ग। तर आज आपण बघणार आहोत की कसा हा व्यू एक्सपिरियन्स राहणार। तर आपण इगतपुरीवरनं लेफ्ट मारून चाललो आहोत समृद्धी मार्केट कनेक्ट व्हायला, जो की बावली डॅमचा रस्ता आहे, तिकडनं आपण चाललो आहोत। तर आता आपण बघू शकता की हा पुढे टोल बूथ दिसतोय, जो की समृद्धीची एंट्री आहे। तर इथनं काहीतरी नाशिकच्या लोकांसाठी म्हणजे नाशिकच्या पब्लिकसाठी हा रूट खूप सोयीस्कर असणार आहे, पण नाशिकच्या लोकांसाठी एक प्रॉब्लेम आहे, जो की घोटीचा टोल नाका आहे। हा अराउंड 140 रुपीज आपल्याला द्यावा लागतो एक्स्ट्रा, प्लस समृद्धीचा जो टोल लागेल तो काहीतरी 2 रुपीज पर किलोमीटर प्रमाणे आहे। जसे की 70 ते 80 किलोमीटर आपल्याला हा समृद्धी मार्गाचा वापर करण्यात येईल, वापरू शकतो आपण म्हणजे। तर आपण बघू शकता समोर व्हिडिओमध्ये आता हा जो टनल दिसतोय, जो की अराउंड महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा टनल आहे, जो की 7.8 किलोमीटर समथिंग आहे। तर आपण याच्यात बघू शकता की मस्त असं डबल लेअर कोटिंग करून टनल बनवला आहे, जो की कसारा घाटचा जो सेक्शन आहे म्हणजे जो वळणाचा रस्ता होता त्याला खोदून एक स्ट्रेट फॉरवर्ड रस्ता करून, ज्याच्याने तुमचं ट्रॅफिक म्हणजे अराउंड मुंबई टू नाशिक जाण्यासाठी जर तुम्हाला कसारावरनं जाल तर तुम्हाला अराउंड 2 तास लागतात। तर तोच प्रवास तुमचा हा अराउंड 30 ते 40 मिनटात, मॅक्सिमम 45 मिनिट्स में अगर जर ट्रॅफिक नसेल तर 40-50 मिनटामध्ये तुमचा होणार आहे। जसे की तुम्ही बघू शकता की यामध्ये अराउंड 4 टनल आहेत, जो मी पहिला बोललो 7.8 किलोमीटरचा आहे, बाकीचे सर्व असे छोटे छोटे टनल आहेत। याच्यामध्ये आपण बघू शकता की हा रस्ता मस्त असा गुळगुळीत आहे, ज्याच्यामुळे कारची स्पीडिंगची लिमिट त्यांनी दिली आहे ॲक्च्युली, कारण की ओव्हर स्पीडिंग लिमिटमध्ये काही इन्सिडेंट होऊ शकतात। तर आपण बघू शकता की रस्ता कसा मस्त आहे, आणि याच्यामध्ये आपण कारसाठी यांनी स्पीड लिमिट दिली आहे 120 किलोमीटर, आणि ट्रक्स वगैरेसाठी आहेत त्या अराउंड 100 आणि 80, म्हणजे हेवी आणि असं काही आहेत जे ट्रकचे प्रकार असतात त्याच्यामुळे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा प्रवास तसा एकदम सुखकर, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कधी कसारा घाट हा चेंज केला म्हणजे मागे टाकला। जसे की तुम्ही बघू शकता की मस्त असं जे कन्स्ट्रक्शन झालं आहे, आर्किटेक्चर स्ट्रक्चर, जे पण नितीन गडकरी साहेबांनी जे पण विजन ठेवलं होतं त्याप्रमाणेच ही एक 8वा अजूबा आपण म्हणू शकतो। तर नितीन गडकरी साहेबांचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी नाशिक टू मुंबईसाठी जी कनेक्टिव्हिटी दिली ती बेस्ट दिली। फक्त साहेबांकडे एकच म्हणणं आहे की त्यांनी जो घोटीचा टोल आहे तो नाशिककरांसाठी जरा माफ करावा, कारण की ठीक आहे आपण जरा समजू शकतो, पण मग तरी पण ते 4 किलोमीटरसाठी 140 रुपये देणं इज नॉट वर्थ ना। म्हणजे फक्त तुम्ही एंट्री कराल आणि लगेच 2 किलोमीटर पण नाही, ॲक्च्युली 2 किलोमीटरला टर्न मारून तुम्ही बघणार। तर हे बघू शकता तुम्ही, मस्त एंट्री दिली आहे जसं की बघू शकता तुम्ही। बाकी तर आपण रस्त्याला तर नाव ठेवू शकत नाही, कारण की समृद्धी महामार्ग हा जगाच्या कोपऱ्यावर और देशासाठी एक बघत राहा गाईज। पुढे आता आपण बघतोच आहोत रस्ता कसा चाललाय, स्पीड म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही इतकं सुंदररित्या आमनेपर्यंत पोहोचणार। हे बघू शकता तुमच्या आमने फाट्याच्या इथे एक्झिटला मस्त असे सिंबल लावलेत, आणि पुढे रस्ता पण मस्त आहे। तर थँक्यू गाईज, आपला ब्लॉग इथे संपवतो। मस्त एक्सपिरियन्स झाला। नितीन गडकरी साहेबांचे खूप खूप धन्यवाद। फक्त एक खेद आहे, त्यांनी नाशिककरांसाठी घोटीचा टोल माफ करावा। धन्यवाद, थँक्यू।